मित्रांनो नमस्कार. MPSC लक्ष यूट्यूब चॅनलतर्फे मी आपणा सगळ्यांचं स्वागत करते. कालच कंबाईन एक्झामचा पेपर तुम्ही दिला असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की चालू घडामोडींसाठी कुठलंही पुस्तक हे असं कामी येणार नाही आहे. आपला जो अभ्यास आहे तो आपल्याला सखोल अभ्यास लागणार आहे आणि एक प्रकारची ही साधनं आहे. जसं की या वर्षीच्या कंबाईनच्या पेपरमध्ये मागील 2 वर्षाआधीपासूनचे प्रश्न हे विचारण्यात आले होते. याचा अर्थ आपल्याला सखोल अभ्यास करायचा आहे आणि स्वतःच्या नोट्स बनवायच्या आहे. आणि चालू घडामोडींचं महत्त्व लक्षात घेऊनच आपण ही सिरीज सुरू केली आहे, ज्यामध्ये आपण रोज जे महत्त्वाचे इव्हेंट्स असतात त्या महत्त्वाच्या इव्हेंट्सवरती आपण हे प्रश्नोत्तरांची सिरीज घेतो आहे, जिला तुमच्यामार्फत चांगलं प्रतिसादसुद्धा मिळतो आहे. तर आजचा पहिला प्रश्न घेऊया जास्त वेळ न घालवता. वर्ल्ड TB डे कधी साजरा करण्यात येतो? वर्ल्ड TB डे म्हणजेच वर्ल्ड ट्युबरक्युलोसिस डे हा कधी साजरा करण्यात येतो? आणि याचं उत्तर आहे 24 मार्च रोजी वर्ल्ड TB डे हा साजरा करण्यात येतो. 1995 साली जागतिक क्षयरोग दिन हा पाळण्यात आला. 24 मार्च 1882ला डॉक्टर रॉबर्ट कॉच यांनी क्षयरोगाचे TB म्हणजे बॅसिलस या जीवाणूचा शोध लावला होता. आणि क्षयरोग मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस जीवाणूमुळे होतो हे सुद्धा त्यांनी आपल्या शोधाअंती सांगितलं होतं. ट्युबरक्युलोसिस बॅसिलस हा संसर्गजन्य रोग आहे आणि तो हवेमार्फत पसरतो. आणि या वर्षीची जी क्षयरोगाची थीम होती, क्षयरोग दिनाची जी थीम होती ती होती इट्स टाईम ही थीम होती. जगभरामध्ये 6 ते 7 कोटी लोक या आजाराने ग्रस्त आहे आणि 2.5 ते 3 दशलक्ष लोकांचा मृत्यू हा क्षयरोगामुळे होतो. भारतात तर दर 3 मिनिटाला 2 क्षयरोगींचा मृत्यू होतो आणि दररोज 40,000 लोकांना याचं संक्रमण होतो. म्हणून औषध प्रतिरोधक क्षयरोगावरील उपचाराचे परिणाम सुधारण्यासाठी सशर्त प्रवेश कार्यक्रम कॅप अंतर्गत बेडाक्युलाइन हे नवे क्षयरोग विरोधी औषध देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. लक्षात ठेवा नाव बेडाक्युलाइन. आणि रोगासंबंधी खाजगी डॉक्टर शोधण्यासाठी ई-निक्षय हे व्यासपीठ सुरू केलेलं आहे. ही नावं लक्षात ठेवा. ई-निक्षय हे व्यासपीठ आहे, बेडाक्युलाइन हे नवीन औषध आहे आणि डॉट्स प्रोव्हायडरमार्फत हे औषधोपचार हा दिला जातो. आशियाई चॅम्पियनशिपमध्ये भारतीय ॲथलेटिक्स संघाचे नेतृत्व कोण करणार आहे? आशियाई चॅम्पियनशिपमध्ये भारतीय ॲथलेटिक्स संघाचे नेतृत्व कोण करणार आहेत? तर नीरज चोप्रा हे आशियाई चॅम्पियनशिपमध्ये भारतीय ॲथलेटिक्स संघाचे नेतृत्व करणार आहेत. साफ महिला फुटबॉल 2019 सलग 5व्यांदा कुठल्या देशाने जिंकली आहे? तर भारत देशाने महिला फुटबॉल साफ ही 5व्यांदा जिंकलेली आहे. दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघ साफ या क्रीडा संस्थेची स्थापना 1997 साली झाली आणि यामध्ये बांगलादेश, भारत, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका हे संघाचे संस्थापक सदस्य आहे. आणि आता यामध्ये भूतान आणि अफगाणिस्तानसुद्धा समाविष्ट झालेले आहे. तर अशा पद्धतीनं ही मानाची स्पर्धा ही भारतातील महिलांनी 5व्यांदा जिंकली आहे. 60व्या ललित कला अकादमी पारितोषिकाकरता 15 जणांची निवड झाली आहे. तर या 15 जणांमध्ये महाराष्ट्रातील किती जण आहे असा प्रश्न विचारलेला आहे. तर महाराष्ट्रातील 4 जणांची निवड ही करण्यात आली आहे. ललित कला अकादमीच्या 60व्या राष्ट्रीय अकादमी पुरस्कारासाठी देशातील 15 कलावंतांची निवड झाली. त्यात महाराष्ट्रातील वासुदेव कामत, सचिन चौधरी, डगलस जॉन, जितेंद्र सुतार यांचा समावेश आहे. या पुरस्काराचे वितरण मुंबईमध्ये होणार आहे. ललित कला अकादमी हे प्रतिभावंत व कलाचा गौरव करणारे आणि त्यांना राष्ट्रीय स्तरावर मान्यता देणारे व्यासपीठ आहे. ओरारा बोरिलियारिस ही दुर्मिळ घटना कुणाला बघायला मिळाली आहे? कुठल्या देशातील लोकांना?
तर कॅनडा आणि उत्तर अमेरिका या दोघांनाही ही दुर्मिळ घटना बघायला मिळालेली आहे. भूवादळामुळे जिओस्टॉर्म, भूवादळ म्हणजे काय, जिओस्टॉर्म 20 मार्चला ओरोरा बोरियालिस या आकाशात दिसून येणारा दुर्मिळ प्रकाशझोत, बघा किती सुंदर असा दिसतो हा दुर्मिळ असा प्रकाशझोत दिसून आला. ही दुर्मिळ घटना 21 आणि 23 मार्चला उत्तर अमेरिका आणि कॅनडा या प्रदेशातल्या लोकांना बघायला मिळाली. ओरोरा म्हणजे काय, तर पृथ्वीच्या दोन्ही ध्रुवांच्या क्षेत्रात आकाशात दिसणारा हिरवा, लाल आणि निळ्या रंगाचा प्रकाशझोत आहे. हिरवा, लाल आणि निळ्या रंगाचा एक मिश्र प्रकाशझोत आहे आणि सामान्यतः हा रात्री दिसतो. रंगीत प्रकाश असल्यामुळे याला ओरोरा असं नाव देण्यात आलं आहे. ध्रुवांकडील प्रदेशांमध्ये हा दिसत असल्यामुळे त्याला ध्रुवीय प्रकाशसुद्धा म्हणण्यात येतात. म्हणजे हाच प्रश्न जर ध्रुवीय प्रकाश म्हणून आला तरी तुम्हाला याचं उत्तर लिहिता आलं पाहिजे. उत्तर आणि दक्षिण प्रकाश असेही याला संबंधात. बघा आत्ताच्या आत्ता 2-3 नावे आहेत आपल्याकडे, उत्तर आणि दक्षिण प्रकाश, ध्रुवीय प्रकाश, ओरोरा. 2018 साली जपानच्या युनिव्हर्सिटी ऑफ टोकियो येथील शास्त्रज्ञांनी यामागील कोडे सोडवत असं सांगितलं होतं की इलेक्ट्रॉन आणि प्लाझ्मा यांचे तरंग एकत्र आल्यामुळे ही घटना घडते. इलेक्ट्रॉन आणि प्लाझ्मा याचे तरंग एकत्र आल्याने ही घटना घडते. ही प्रक्रिया चुंबकीय वातावरणात मॅग्नेटोस्फिअरमध्ये घडते. चुंबकीय वातावरणात म्हणजेच मॅग्नेटोस्फिअर. चुंबकीय वातावरण पृथ्वीच्या बाह्य वातावरणाचा भाग, जेथे विद्युत भारित कण ग्रहांच्या चुंबकीय क्षेत्रांनी नियंत्रित होतात. म्हणजे विद्युत भारित जे कण असतात ते ग्रहामध्ये जे मॅग्नेट असतं त्याच्यामुळे ते कंट्रोल होतात आणि चुंबकीय वातावरणात झालेल्या या परिवर्तनामुळे सौर पवन ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे ऑरोरल सबस्टॉर्म तयार होतो आणि चुंबकीय वातावरणामध्ये आलेल्या या परिवर्तनामुळे विशेष प्रकारच्या प्लाझ्मा लहरी तयार होतात. जपानच्या टोकियो युनिव्हर्सिटीने हे एक्सप्लेन केलं आहे. त्यालाच कोरस लहरी असं सुद्धा म्हटलं जातं. या लहरींमुळे पृथ्वीच्या बाह्य वातावरणामध्ये इलेक्ट्रॉनचा वर्षाव होतो आणि रंगीत प्रकाश दिसू लागतो. क्षेत्रानुसार ओरोरा बोरियालिस आणि ओरोरा ऑस्ट्रेलियस असे या घटनेचे 2 प्रकार दिसून येतात. पुढला प्रश्न बघा. भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने जम्मू अँड काश्मीर लिबरेशन फ्रंट म्हणजे JKFT, जम्मू अँड काश्मीर लिबरेशन फ्रंट यावर अंतर्गत बंदी घातली आहे. तर ती कुठल्या कायद्यान्वये त्यांनी बंदी घातली आहे, तर बेकायदेशीर क्रियाकलाप अधिनियम 1967 या कायद्याद्वारे बंदी घातलेली आहे. बेकायदेशीर क्रियाकलाप अधिनियम 1967 हा कायदा भारतातल्या बेकायदेशीर कार्यांशी जुळलेल्या संघटनांना प्रभावीपणे प्रतिबंधित करण्याच्या हेतूने केला आहे. भारताला एक एकात्मता आहे, अखंडता आहे आणि त्याचं सार्वभौमत्व याच्या विरोधात जर कोणी काम करत असेल तर त्यांच्या कार्याला आळा घालणं हे गव्हर्नमेंटचं काम आहे, सरकारचं काम आहे आणि त्यामधूनच या अधिनियमाची ही निर्मिती झाली आहे. या कायद्यामधून या कृतीत सामील असलेल्या व्यक्तींवर आणि गटांवर बंदी घातली जाते. जम्मू अँड काश्मीर लिबरेशन फ्रंट गटावर अशा प्रकारची बंदी घालण्यात आली आहे. यासीन मलिक हा या गटाचा प्रमुख आहे. यासीन मलिक हा या गटाचा प्रमुख आहे. ही बंदी बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंधक अधिनियम 1967 अंतर्गत घातल्या गेली आहे. पुढचा प्रश्न बघा. प्रिझमा उपग्रह हा कोणत्या निरीक्षणासाठी सोडण्यात आला आहे, तर प्रिझमा हा उपग्रह नुकताच सोडण्यात आला आहे युरोपीय संघाद्वारे. तर कशासाठी सोडण्यात आला आहे, पर्यावरणविषयक निरीक्षण बरोबर आहे, स्रोतांचे व्यवस्थापन आणि प्रदूषण हे पण योग्य आहे आणि पिकांचे आरोग्य हेही योग्य आहे. म्हणजे वरील सर्व अशा महत्त्वाच्या उद्दिष्टांसाठी प्रिझमा हा उपग्रह सोडण्यात आला आहे. युरोपीय संघाने त्याच्या वेगा अग्निबाणाच्या सहाय्याने इटालियन स्पेस एजन्सी या अंतराळ संस्थेसाठी पृथ्वीच्या कक्षेत प्रिझमा नावाचा पृथ्वी निरीक्षण उपग्रह पाठवला आहे आणि या उपग्रहामध्ये एक मीडियम रिझॉल्युशन कॅमेरा आहे, तसेच एक हाय स्पेक्ट्रल इमेजर बसविण्यात आले आहे.
जे 400 आणि 2500 नॅनोमीटर या दरम्यान तरंग लांबीचा वापर करतो. पुढला प्रश्न बघा. हवामान विषयक धोरण सुचविणाऱ्या 100 प्रभावशाली लोकांची यादी जाहीर झाली आहे आणि आनंदाची बाब म्हणजे यामध्ये या प्रभावशाली लोकांमध्ये भारतातील लोकांचा सुद्धा समावेश आहे. तर भारतातील किती जणांचा समावेश आहे असा प्रश्न विचारला आहे. हवामान विषयक धोरण सुचविणाऱ्या 100 प्रभावशाली लोकांमध्ये भारतातील किती जणांचा समावेश आहे? तर भारतातील 7 जणांचा यामध्ये समावेश आहे, ज्यामध्ये डॉक्टर हर्षवर्धन आणि पर्यावरण मंत्री पियुष गोयल यांचा प्रामुख्याने रेल्वे मंत्री पियुष गोयल यांचा सुद्धा समावेश आहे. पियुष गोयल, डॉक्टर हर्षवर्धन, मुक्ता टिळक, ज्योती किरीट पारिक, सुनीता नारायण, वंदना शिव आणि उपेंद्र त्रिपाठी. करमवीर सिंह यांचे कुठले अध्यक्ष म्हणून नुकतीच निवड झाली आहे? तर नौसेना अध्यक्ष म्हणून करमवीर सिंह, व्हाईस ॲडमिरल करमवीर सिंह यांची निवड झालेली आहे नुकतीच. फोन पेनी कुणाची ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून नियुक्ती केली आहे नुकतीच? तर आमिर खान यांची फोन पेनं ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून निवड केली आहे. फोन पेने बॉलिवूड सुपरस्टार आमिर खान यांना ब्रँडचा चेहरा म्हणून नियुक्त केले आहे. फोन पे विवो IPL 2019च्या दूरदर्शन प्रसारणासाठी अधिकृत सहप्रायोजक देखील आहेत. ही काही महत्त्वाची बातमी वाटली मला, तर मी ही तुमच्यासाठी घेऊन आली आहे. तर बघा, भारतीय रिझर्व्ह बँकेचे राज्यपाल शक्तिकांत दास यांनी वित्त आयोगाला कायमस्वरूपी दर्जा द्या असं आवाहन केलं आहे. वित्त आयोगाला कायमस्वरूपी दर्जा द्या असं आवाहन केलं आहे शक्तिकांत दास यांनी. आणि रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास हे 15व्या वित्त आयोगाचे सदस्य आहे. 15व्या वित्त आयोगाचे सदस्य आहेत. त्यानंतर अजून एक महत्त्वाची बातमी मला वाटली. आता सेंट्रल आफ्रिकन देशामध्ये 3 सौर ऊर्जा प्रकल्पांना वित्त पुरवठा करण्याकरता निर्यात आयात बँक ऑफ इंडिया एक्झिम बँकने किती दशलक्ष डॉलरचा करार केला आहे? तर 83.11 दशलक्ष डॉलर्सच्या वतीनं कर्ज करार हा केला आहे 3 सौर ऊर्जा प्रकल्पांकरता. यानंतर तुमच्यासाठी आजचे 2 महत्त्वाचे प्रश्न म्हणजे BCCI कडून सैन्य दलांना किती कोटी रुपयांची मदत देण्यात येणार आहे? हा पहिला प्रश्न आहे. आणि भाजपाच्या उपाध्यक्षपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? हा दुसरा प्रश्न आहे. तर 2 प्रश्न आहेत तुमच्यासाठी, याची उत्तरं द्या. आणि अशा प्रकारे चालू घडामोडींची सिरीज सुरू आहे. तुम्हाला अजून काय हवं आहे तुमच्या अभ्यासक्रमासाठी हे कमेंटमध्ये सांगा. जसाही आम्हाला वेळ मिळतो तुमच्या कमेंट्सला उत्तर देण्याचा किंवा रिप्लाय देण्याचा, लाईक देण्याचा आम्ही आमच्या मार्फत प्रयत्न करत असतो. असंच अभ्यास करत राहा मित्रांनो, हताश होऊ नका. परीक्षा आहेत, आपल्याला जोपर्यंत पोस्ट मिळत नाही आपल्याला अभ्यास करायचा आहे. जी मुलं चांगली अभ्यास करतात त्यांना नक्कीच त्यांची पोस्ट ही मिळणार आहे. तर जय भारत, जय महाराष्ट्र.